नमस्कार. काही वर्षापूर्वी वर्तमानपत्रात एक जाहिरात आली होती आणि ती जाहिरात होती आपल्या ठेवीवर 12 ते 13% व्याजदर मिळवण्याची. अर्थात अनेकांनी या जाहिरातीच्या आधारावर आपल्या ठेवी त्या पतसंस्थेमध्ये ठेवल्या. 12-13% व्याजदर कोण चुकवणार? मध्यंतरी माझ्या काही पाहुण्याने देखील त्या ठिकाणीच ठेवी ठेवल्या. पत्रकार असल्यामुळं काही दिवस आधी ती बँक बुडणार असल्याची माहिती मिळू लागली. मी पाहुण्यांना सांगितलं की बाबा त्या ठेवी जमलंच तर काढून घ्या. त्यांनी काही काढल्या आणि काही असं काही होत नसतं म्हणून ठेवल्या. आता 4 दिवसात ती बँक अधिकृतरित्या बुडाल्याची घोषणा झाली. ऑफिस बंद झालं. आता बंद झाल्यावर त्यांना ही ठेव परत काढण्यासंबंधीची काळजी वाटू लागली. मग आमची वरात निघाली त्या पतसंस्थेच्या मुख्यालयाच्या गावी, म्हणजे जळगावला. आम्ही जळगावला जाऊन बघितलं तेव्हा कुठल्या तरी कर्जदाराच्या वसुलीतून ते वसूल करण्यात यावे आणि ते त्याला FDची रिसिप्ट त्याला देऊन टाकावी. तुम्ही तुमचे पैसे घेऊन टाकावे, पण ते घेताना काही % कमी होऊन मिळतील असं देखील सांगण्यात आलं. आश्चर्य वाटलं. त्यांनी ते केलं की नाही माहीत नाही, पण अनेक जणांनी अशा स्वरूपाची कृती केलेली होती. मी बोलतोय भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेतल्या गैरव्यवहाराविषयी. हा गैरव्यवहार आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे औरंगाबादमधल्या काही नामचीन लोकांना अटक केल्यामुळं. औरंगाबाद, जळगाव, जामनेर या सगळ्याच भागातल्या लोकांना पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं, आर्थिक विभागाने अटक केलेली आहे. काय हे प्रकरण आणि कशा स्वरूपात चालतात या गोष्टी? काही बडी आसामी यामध्ये अडकली आहेत, त्यामुळे याची चर्चा करावी लागतेच. कशी अडकली आहेत जरा तपशीलवार बघूया. सगळीच सहकारातली मोठी नावं आहेत. यातली काही नावं तर खूप गंभीर आहेत आणि ज्याच्यावर चर्चा करावी, ज्याचा विचार करावा अशी आहेत. औरंगाबादमधून ज्यांना सहकार रत्न हा किताब मिळालेला आहे, म्हणजे ते लावतात सहकार रत्न असा पुरस्कार मिळाल्याचं, ते अंबादासराव मानकापे, ज्यांना औरंगाबादची लोक दादा या नावाने ओळखतात, त्यांना देखील अटक झालेली आहे. दादा आता वयाच्या उत्तरार्धात आहेत आणि या प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. काय अपराध आहे? पुणे विभागाच्या म्हणजे पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विषयानुसार त्यांनी सांगितल्यानुसार भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेतून मानकापेंनी आपल्या संस्थांसाठी कर्ज घेतलंय. साधारणतः 10 कोटी रुपयांचं हे कर्ज आहे आणि पतसंस्था बंद पडल्यावर या कर्जाचं समायोजन करण्यासाठी अनेकांच्याकडून त्यांचे FD म्हणजे फिक्स डिपॉझिट रिसिप्ट घेण्यात आल्या. त्यातली काही टक्के रक्कम कापून त्या लोकांना देण्यात आली आणि पूर्ण रकमेचं कर्ज फेडण्याची नोंद तिथे घेण्यात आली. म्हणजे बँकेतून काहीही पैसे मिळाले नाहीत भाईचंद हिराचंदमधून लोकांना. उलट कर्जदारांनी थकबाकीदार म्हणजे FD असणाऱ्यांना पैसे दिले, तीही रक्कम कापून, आणि हे अवैध आहे. तुम्ही म्हणाल खूप चांगली गोष्ट आहे ना ही. म्हणजे भाईचंद हिराचंद रायसोनी ही बुडालेली पतसंस्था लोकांना पैसे देऊ शकत नसेल तर त्याच्या कर्जदारांनी पैसे देणं ही गोष्ट चांगलीच आहे असं सकृतदर्शनी वाटण्याची शक्यता आहे. पण इथे खरी गडबड आहे. गडबड अशी आहे की अडलेल्या ठेवीदारांना अडवून, परत एकदा अडवून तुमचं पैसे बुडणारच आहेत असं सांगून त्यांच्याकडून ठेवीची पावती घ्यायची आणि 30-40% रक्कम कापून त्या ठेवीदाराला त्याचे पैसे परत करायचे आणि त्याच्या बदल्यात त्या रकमेचं 100% कर्ज फेडल्याचं दाखवायचं. हीच गोष्ट मुळात घातक आहे. इथे लूट कुणाची आहे? म्हणजे पहिल्यांदा ठेवीदारांची लूट झाली, त्या बिचाऱ्यांनी त्या पतसंस्थेवरती विश्वास ठेवला आणि त्यांना लुटल्या गेलं. पुन्हा त्याच सहकारातल्या लोकांनी नव्यानं फसवायचं. म्हणजे एकाच माणसाला ही सहकार क्षेत्रातील माणसं कितीदा फसवणार? भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या अपहाराचा हिशोब केला तर तो कोट्यावधीच्या घरात जातो आणि त्यात ही सगळी मोठी मोठी माणसं सहभागी आहेत. अंबादासराव मानकापे
सहकाररत्न अंबादासराव मानकापे, असं त्यांचं पूर्ण नाव घ्यावं आणि लिहावं लागतं. त्यांनी वर्तमानपत्र पण काढलेलं आहे. त्यांचं दूध आहे, त्यांच्या पतसंस्था आहेत, त्यांच्या बँका आहेत, त्यांच्या कपड्याचं दुकान आहे, त्यांचं ग्राहक भांडार आहे, त्यांची महिला बँक आहे, खूप काही आहे, खूप काही आहे. म्हणजे आणि तुम्हाला आणखी एक इतिहास मला सांगायला आवडेल. हे सहकाररत्न मानकापे पाटील दादा पूर्वी सहकार विभागात कनिष्ठ लिपिक होते. कालबद्ध पदोन्नतीने ते वरिष्ठ लिपिक झाले. पुढे कालबद्ध पदोन्नतीने ते विशेष वसुली अधिकारी झाले, निवृत्त झाले आणि निवृत्तीनंतर त्यांनी आपलं स्वतःचं सहकाराचं साम्राज्य उभं केलं. याआधी देखील याच मानकापेंच्यावरती काही गृहनिर्माण संस्थांचे आक्षेप होते, त्याच्या केसेस चालू आहेत. बऱ्याच वेळेला त्यांच्या संस्थांवरती कारवाई झालेली आहे. या सगळ्यातून त्यांनी स्वतःचं एक सहकारी रुग्णालय उभं केलं आहे, ते देखील चालू आहे. एक वर्तमानपत्र दैनिकाच्या स्वरूपात ते चालवतात, त्यात अनेक कर्मचारी काम करतात. अशा अनेक संस्थांच्या प्रमुखांचं आपलं सरकारी नोकरीतलं अस्तित्व, म्हणजे नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपलं सहकाराचं साम्राज्य उभं केलं. यात अनेक आरोप आहेत, अनेक विषयात त्यांची चौकशी चालू आहे. औरंगाबादमधल्या माध्यमांनी त्यांच्या बातम्या छापल्यात, त्या बातम्या काही काळ छापल्या गेल्या, त्यानंतर परत त्यांच्या पान भरून जाहिराती येऊ लागल्या, परत त्या बातम्या आतल्या पानात गेल्या. काही माध्यमांनी त्यांचं नाव न घेता बातमी छापली, कारण बऱ्यापैकी काही माध्यमांच्या टीव्हीला, वर्तमानपत्राला त्यांच्या बऱ्यापैकी जाहिराती असतात. त्यामुळे हा व्यवहार चालत असतो. हा इट्स ओके, आपण त्याला ग्रँटेड घेऊया की असं कोणी नाव घ्यायचं की कोणी नाही घ्यायचं. ज्यांना जाहिराती मिळाल्या ते नाव घेत नाहीत, ज्यांना जाहिराती मिळाल्या नाहीत ते आवर्जून नाव छापतात, म्हणजे फोटोसहित छापतात. हे असं माध्यमांच्या जगात चालू असतं. तर या मानकापेंच्या या संस्थेला 10 कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि या 10 कोटी रुपयांची फेड करताना मानकापेंनी स्वतःच्या आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांच्या भाईचंद हिराचंदमधल्या FD काढून घेऊन त्याचे पैसे 30%, 40%, 50% म्हणजे ग्राहक भेटेल तसं आपण काढून घेऊन कर्ज मात्र पूर्ण फेडल्याची नोंद केलेली आहे. अपहाराचा विषय येतो इथे. मला आणखी एका नावाकडं प्रकर्षानं लक्ष द्यायचं आहे. त्याची 2 नावं संपूर्णतः राजकीय आहेत. आसिफ मुन्ना तेली नावाचे एक व्यक्ती आहेत, जे मुन्ना तेली उपनगराध्यक्ष आहेत, मोठे राजकीय व्यक्ती आहेत. त्या आसिफ तेलीचं हे सगळं प्रकरण आहे. त्यानंतर छगन झालटे हे एक जामनेरचे पंचायत समितीचे उपसभापती, त्यांचं हे प्रकरण आहे. आणि जयश्री अंतिम तोतला हे एक नाव आहे. जयश्री अंतिम तोतला हे नाव महत्त्वाचं यासाठी आहे की अंतिम तोतला हे नाव तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षामध्ये असेल. अंतिम तोतला हा व्यक्ती तेलगी घोटाळ्यामधल्या प्रमुख आरोपीपैकी एक आहे. स्टॅम्प तेलगीचा जो घोटाळा होता त्यातला आरोपी आहे. त्यांना माजलगावच्या एका बनावट नोटाच्या प्रकरणामध्ये देखील त्यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होता. अशा अनेक विषयामध्ये या अंतिम तोतलांची नोंद आहे. या अंतिम तोतलाच्या मिसेसला, म्हणजे जयश्री तोतला यांना, ज्या मूळच्या बीडच्या आहेत, त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. रामनारायण कोकटा, राजेश लोढा, प्रमोद कापसे ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी, ज्यांना कुणाचं जिनिंग आहे, कुणाचं कासराफा असोसिएशनचा कोणी प्रमुख आहे, कुणी कुठल्या याचा प्रमुख आहे, कुणी कुठल्या याचा प्रमुख आहे, अशा सगळ्या प्रमुखांना या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सामान्य माणसांचा ज्यांच्यावरती विश्वास असतो अशाच लोकांना या प्रकरणामध्ये रस असतो आणि तेच याच विश्वासाचा सातत्यानं घात करत असतात. हा घात कोट्यावधी रुपयांचा आहे. सहकारातले पैसे वापरून, सहकारातला लोकांचा विश्वास वापरून ही माणसं गब्बर झाली, श्रीमंत झाली आणि यांनी लोकांना नागवलं आहे. ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाही.